बारामतीत अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा जनसन्मान महामेळावा, मेळाव्यातून विधानसभा निवडणुकीचं रणशिंग फुंकणार। संभाजीराजे छत्रपती विशाळगडाच्या अतिक्रमणाविरोधात आक्रमक, कोल्हापुरातील भवानी मंडप परिसरातून हजारो शिवभक्त विशाळगडावर। महायुतीनं आमच्या मागण्या मान्य केल्या तर मी आमदारकीची निवडणूक लढणार नाही, आमदार बच्चू कडू यांची मोठी घोषणा। पुणे विमानतळाचं नवीन टर्मिनल आजपासून सुरू होणार, वर्षाला 90 लाख प्रवाशांना होणार फायदा, मंत्री मुरलीधर मोहोळ यांची माहिती। श्रीरामपूर जिल्ह्याच्या मागणीसाठी जिल्हा कृती समितीकडून बंदची हाक, बंदला व्यापाऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद। मुलुंडच्या प्रियदर्शनी इंदिरा गांधी क्रीडा संकुलाच्या संदर्भात आज मनसेचं आंदोलन, पदाधिकाऱ्यांनी अधिकाऱ्यांना घातला घेराव। सिंहगडाच्या पायवाट मार्गावर पावसामुळे कोसळली दरड, पर्यटकांनी सिंहगडाच्या पायवाटेनं जाणं टाळा, प्रशासनाच्या सूचना। लोणावळ्यामध्ये 24 तासात 216 मिलीमीटर रेकॉर्ड ब्रेक पावसाची नोंद, पर्यटकांची पावलं लोणावळ्याकडे वळू लागली। मुंबई पुणे जुन्या हायवेवर अक्षरशः गुडघाभर पाणी, रस्त्यात पाण्यामुळे एसटी बस बंद, प्रवाशांचे हाल। आषाढी यात्रेसाठी पंढरपुरात 3 लाख भाविक दाखल, दर्शन रांगेचे 10 पत्रा शेड हाऊसफुल। रत्नागिरीतील खेडमध्ये दिवाणखवटीत नदीला पूर, गणेशवाडीतील 7 वाड्यांचा संपर्क तुटला, प्रशासन अलर्ट मोडवर। मुसळधार पावसाचा कोकण रेल्वेला फटका, मुंबईकडे जाणाऱ्या एक्सप्रेस 1.5 ते 2.5 तास उशिरानं। आषाढी पाहणी दौऱ्यासाठी मुख्यमंत्री आज पंढरपुरात दुपारी 12 ते 3 या वेळेत आषाढी यात्रेच्या तयारीची करणार पाहणी। पंढरपुरातल्या 4 ठिकाणी महाआरोग्य शिबिराची तयारी पूर्ण, 65 एकर परिसरात होणार महाआरोग्य शिबिर। मालेगावमध्ये साथीच्या आजारांची रुग्णसंख्येत वाढ, महापालिकेच्या रुग्णालयात रुग्णांची तपासणीसाठी गर्दी, पालिकेचं काळजी घेण्याचं आवाहन।